दरवर्षी येणारी ही तारीख 21 जून सकाळचे 7 वाजलेले आहेत. भारतातील हजारो शाळांच्या मैदानावर विद्यार्थी रांगेत उभे आहेत. कुठे सूर्यनमस्कार सुरू आहे, कुठे व्यायामाचे प्रयोग चालू आहेत, कुठे प्राणायाम चालू आहे, तर कुठे एखादा योग शिक्षक मुलांना श्वास घेण्याची योग पद्धत शिकवत आहे. न्यूजपेपर फोटोग्राफर्स फोटो घेत आहेत. सोशल मीडियावर सगळीकडे योगा दिवसाचं एक वातावरण तयार झालेलं आहे आणि फक्त एक संदेश देण्यात येत आहे, तो म्हणजे योगा करा. पण या सगळ्यात एक विचित्र गोष्ट म्हणजे हे सगळं 21 जूनलाच का दिसतं? 22 जूनला याचं काय होतं? 23 जूनला याचं काय होतं? आणि पुढच्या एका महिन्यात याचं काय होतं? जर योग इतकाच महत्वाचा आहे तर तो वर्षातून फक्त एकच दिवस का जिवंत असतो? भारताला योगाची जन्मभूमी म्हटलं जातं, पण ज्या गोष्टीचा आपण जगभर अभिमान बाळगतो ती गोष्ट स्वतः किती करतो? आपल्याला योगाचं सवय आहे की अभिमान आहे? कारण सवय आणि अभिमान यामध्ये मोठा फरक आहे. दरवर्षी या तारखेला लाखो लोक मैदानात उतरतील, फोटो काढतील, पोस्ट टाकतील, पण त्याच लोकांपैकी किती लोक उद्या सकाळी पुन्हा योगासाठी उठतील? कदाचित हाच प्रश्न या डॉक्युमेंटरीचा पाया आहे. भारतात राहणारा हा एक व्यक्ती ज्याचं नाव आहे सुनील. वय 40, सकाळी ऑफिस, संध्याकाळी ट्रॅफिक, रात्री मोबाईल. गेली अनेक वर्ष त्याचं आयुष्य याच चक्रात अडकलेलं आहे. एक दिवस तो आरशासमोर उभा राहतो, त्याला स्वतःचं वाढलेलं पोट दिसतं, जिना चढताना धाप लागते आणि त्याला वाटतं की काहीतरी बदलायला हवं. पण या बदलाची सुरुवात डॉक्टर पासून होत नाही, तर ती होते YouTube पासून. सर्च करतो बेस्ट योगा फॉर बेली फॅट. शेकडो व्हिडिओ समोर येतात. एका व्हिडिओमध्ये एक शिक्षक सहजपणे त्याचं शरीर वाकवतो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये 30 दिवसामध्ये बेली फॅट पूर्णपणे मिटवा असं सांगितलं जातं, तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये एक भयानक असं आसन ते योग शिक्षक करून दाखवतात. सुनीलला या सगळ्यातून रिझल्ट दिसतो, पण एक दिसत नाही, ते म्हणजे कॉन्टेक्स्ट. स्क्रीनवर दिसणाऱ्या व्यक्तीचं वय वेगळं आहे, त्याची बॉडी वेगळी आहे, त्याची हिस्ट्री वेगळी आहे, त्याचं वजन वेगळं आहे, पण सुनीलला ते दिसत नाही. त्याला वाटतं तोही हे सगळं इझिली करू शकतो. त्याला हे आठवत नाही की काही वर्ष अगोदर झालेल्या अपघातात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याला हेही जाणवत नाही की अनेक वर्ष निष्क्रिय राहिलेले शरीर एका दिवसात बदलत नाही. तो मॅट अथरतो, व्हिडिओ चालू करतो आणि पहिल्याच दिवशी स्वतःकडून खूप मोठी अपेक्षा ठेवतो. शरीर त्याला इशारे देत असतं, पण उत्साह हा इशाऱ्यांपेक्षा मोठा असतो. आणि मग एक चुकीची हालचाल, एक चुकीचा क्षण आणि काही दिवसांपूर्वी आपल्या घरात योगा मॅटवर योगा करणारा सुनील डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये बसलेला दिसतो. आणि काही दिवसांनी जेव्हा लोक त्याला योगाबद्दलचे सल्ले मागतात, तर तो म्हणतो की योग माझ्यासाठी बनलेला नाहीये, योग हा धोकादायक आहे, योगामुळे मला खूप त्रास झाला. पण खरंच चूक योगाची होती की चुकीच्या पद्धतीची? आज सोशल मीडियामध्ये योगाचं एक वेगळीच प्रतिमा तयार झालेली आहे. योगा म्हणजे शरीर अशा प्रकारे वाकवणं की समोरचा बघूनच घाबरला पाहिजे. योग म्हणजे परफेक्ट फोटो, योग म्हणजे व्हायरल रील, योग म्हणजे लाखो व्ह्यूज. आणि हळूहळू लोक योग शिकायच्या ऐवजी त्याची नक्कल करू लागले. आणि त्यामुळेच लोक योगा शिकत नाहीयेत, लोक योगा कॉपी करतायत. आज जर एखाद्या व्यक्ती पहिल्याच दिवशी 100 किलो त्याने वजन उचललं आणि त्याला काही दुखापत झाली, तर त्याचं क्रेडिट जिमला देत नाही. जर एखादा व्यक्ती मॅरेथॉनमध्ये पळताना जर खाली पडला आणि कोसळला, तर त्याचं क्रेडिट त्या मॅरेथॉनला किंवा रनिंग रेसला दिलं जात नाही. मग जर योगा करताना एखाद्या व्यक्तीला दुखापत झाली, तर त्याचं क्रेडिट योगाला का? योगाची सुरुवात इंस्टाग्रामवर झालेली नाही, योगाची सुरुवात YouTubeवरही झालेली नाही. हजारो वर्षापूर्वी भारतात काही लोक एक वेगळाच प्रश्न शोधत होते, आणि तो प्रश्न शरीर अधिक सुंदर कसं होईल हा नव्हता, तर मन अधिक शांत कसं होईल हा होता. महर्षी पतंजली यांनी योगाला शिस्तबद्ध स्वरूप दिलं. त्यांच्या दृष्टीने योग म्हणजे फक्त शरीराची हालचाल नव्हती, तो मन, श्वास आणि जागरूकतेचा प्रवास होता. पुढे काळ बदलला, जीवनशैली बदलली, शहरं बदलली, गावं बदलली. त्यामुळे लोकांच्या जीवनातून हळूहळू योग बाहेर जात होता. आणि मग एक असा गोल्डन पिरियड आला जेव्हा लाखो भारतीय लोक घरी बसून आपल्या घरातल्या टीव्हीवर एका व्यक्तीला योग करताना पाहू लागले. आणि ते व्यक्ती इतर कोणी नसून होते बाबा रामदेव. त्यांच्याबद्दल लोकांची वेगवेगळी मतभेद असू शकतात, पण एक गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही, योगाला पुन्हा घराघरात पोहोचवण्यात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. पण या वाढत्या पब्लिसिटीमुळे एक प्रॉब्लेम सुद्धा समोर आला होता. तो म्हणजे योगाला लोक जीवनशैलीपेक्षा एक बिझनेस म्हणून पाहू लागले. कोर्सेस, सर्टिफिकेट्स, रिट्रीट्स, चॅलेंजेस
आणि हळूहळू लोक योगाला समजून घेण्याऐवजी त्याचं मार्केटिंग, त्याचं प्रदर्शन करू लागले. या योगाचा प्रवास भारतीय सीमांमध्ये थांबला नाही. 19व्या शतकात एक तरुण संन्यासी भारतातून हजारो किलोमीटर दूर अमेरिकेत पोहोचला. 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या वर्ल्ड पार्लिमेंट ऑफ रिलिजन्स मध्ये त्यांनी जगासमोर भारतीय अध्यात्म, वेदांत आणि योगांचा विचार मांडला. ते होते स्वामी विवेकानंद. त्यांनी जगाला फक्त भारताची ओळख करून दिली नाही, तर भारतीय विचारसरणीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. त्या काळात युरोपियन कंट्रीज भारताकडे फक्त एक बिझनेस मॉडेल म्हणून पाहत होते, पण विवेकानंदांनी त्यांना एका अशा भारताची ओळख करून दिली जिथे हजारो वर्षापासूनची परंपरा आजही पाळली जाते. आणि योग जगभर पोहोचवण्याचा पाया कदाचित तिथेच रचला गेला होता. आज अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि जगातील अनेक देशांमध्ये योग लोकप्रिय आहे. लाखो लोक योगाचा सराव करतात, पण याची जागतिक प्रवासाची सुरुवात कोणत्या सोशल मीडिया किंवा आधुनिक फिटनेस इंडस्ट्रीने केली नव्हती. ती केली होती एका संन्याशाच्या आवाजाने, ज्याने जगाला सांगितलं होतं की भारताकडे फक्त एक इतिहास नाही, तर मानवजातीसाठी एक विचारही आहे. आता एक वेगळा प्रश्न विचारूया. 2035 मधला भारत कसा असेल? कदाचित अधिक डिजिटल, अधिक ऑटोमेटेड, अधिक वेगवान. AI अनेक कामं करत असेल, अनेक लोक घरात बसून काम करत असतील, काही लोकांचा स्क्रीन टाइम हा आत्तापेक्षा सुद्धा खूप जास्त वाढलेला असेल. हे ऐकायला प्रगती वाटतं, प्रोग्रेस वाटतं, आणि ते प्रोग्रेस आहे सुद्धा. पण प्रत्येक प्रगतीसोबत एक किंमत येते. मशीनने आपलं शारीरिक काम, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी केल्या, AI ने आपलं मेंटल ऍक्टिव्हिटी कमी केल्या, पण आपलं शरीर तर हालचालींची मागणी नेहमी करत राहील. आपला श्वास अजूनही लक्ष मागत राहील, आणि त्यामुळेच भविष्यात योगाची गरज कमी होणार नाही, तर अधिक वाढणार आहे. कारण भविष्यातील सगळ्यात मोठी समस्या ही स्नायूंची नसेल, ती असेल मानसिक थकव्याची, लक्ष विचलित होण्याची, तणावाची आणि सतत ऑनलाईन राहण्याच्या दबावाची. असं बऱ्याच जणांना वाटतं की योग आपल्याला मारतोय, योगामुळे आपल्याला दुखापत होतीये. पण जर पहिली स्टोरी आपण आठवली, तर योगाने आतापर्यंत कोणाला मारलं? सुनीलला नाही. योगाने आतापर्यंत दुखापत कोणाची केली? सुनीलची नाही. योगाने त्याला कधीच दुखापत केली नाही. दुखापत त्याच्या घाईने केली, त्याच्या अज्ञानाने केली, त्याच्या शॉर्टकट्सच्या शोधण्याने केली. आज लाखो लोक पाठदुखीने त्रस्त आहेत. लाखो लोकांना वेळेवर झोप येत नाही, वेळेवर अन्न पचन होत नाही. मग त्याच्या मागचं कारण योग आहे की त्यांची जीवनशैली. कदाचित सत्य हे असू शकतं की योग तुम्हाला कधीच मारत नाही, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करवणारी तुमची जीवनशैली ही तुम्हाला मारते. तुमचं शरीर ओरडत असतं, तुमचं मन संकेत देत असतं, पण आपण ते कधीच ऐकत नाही. आपण स्क्रीन ऐकतो, नोटिफिकेशन्स ऐकतो, हेडलाईन्स ऐकतो, पण स्वतःला ऐकत नाही. आणि कदाचित या डॉक्युमेंटरीचं टायटल सुद्धा चुकीचं आहे, कारण योग तुम्हाला कधीच मारत नाही, तर आपण आपल्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यातून योगाला मारून टाकतोय. आणि त्यामुळे त्याच्यासोबत शांतता मरते, शिस्त मरते, जागरूकता मरते, आणि कधी कधी आपलं आरोग्यही मरतं. योग तुम्हाला मारत नाही, कदाचित त्याच्यापासून दूर नेणारं आयुष्य हे तुम्हाला एक दिवशी मारून टाकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरं सांगा, तुम्ही सुद्धा या योगाला वर्षभर करता की फक्त 21 जून पुरतं मर्यादित ठेवता? रामकृष्ण हरी.